पुढची बातमी बघूयात। महायुती सरकारमधल्या एका मंत्र्याविषयी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठा दावा केलेला आहे। 100 दिवसांमध्ये एक विकेट गेली आहे, आता फक्त 6 महिने थांबा, आणखी एक विकेट जाणार आहे, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं। अशी ऑडिओ क्लिप सध्या प्रसिद्ध झाली आहे। पुण्यामधल्या एका बैठकीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय, मात्र त्यांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाहीये। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या नंतर आता कुणाचा नंबर लागणार याची चर्चा सुरू झाली आहे। गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना महिलांना त्रास दिला ना तर राष्ट्रवादी काँग्रेसची विकेट काढणार म्हणजे काढणार। आज नाही 3 महिने तुम्हाला सांगते 6 महिन्यात आपण एक विकेट निघाली ॲडव्हान्स नोटीस घेतली। तुम्ही खूप खुश व्हाल काढली म्हणतात सगळीकडे बायकोला पुढे करतो, स्वतःकडे जातच आता 6 महिन्यांनी बोलू त्याच्याबद्दल। आता तुम्हाला कळलं का नाही आम्हाला माहिती नाही कोण येतो डरपो सगळीकडे बायको दाखवतो आणि बायकोच्या मागे लपून दाखवतो असं असं म्हणून चालतं। अरे मध्ये तो त्याची चोट पेला ना बायकोच्या मागे काय पण बायको एवढी कर्तृत्वाने सांगितलं हा बाबा कसा डरतो सगळे लोक असतात। दरम्यान सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा यानंतर आता प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूयात। असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत। त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं आहे, बिघडवलेलं आहे। अशा मंत्र्यांची बळी जाणारच आणि ही बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यारं पुरवत आहेत, त्यांचा मी आभारी आहे। ताईंचा अभ्यास मोठा आहे, ताई राजकारणातल्या मोठ्या व्यक्ती आहेत, त्यांना त्यांचा पूर्ण अधिकार आहे बोलण्याचा। या ताईंनी केलेलं भाषण हे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाला पाठबळ देणारं आहे। त्यामुळे आता येत्या काळात कोणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल। महाविकास आघाडीचं सरकार आहे का? नाही त्यांनी वक्तव्य केलं की 6 महिन्यात अजून एक हो, पण महाविकास आघाडीचं सरकार आहे का? बळी देण्यासाठी आणि बळी घेण्यासाठी आमचे सगळे मंत्री सक्षम आहेत। सरकार आमचं लोकांच्या हिताचं चाललेलं आहे। आम्हाला मोठ्या मताधिक्य म्हणून लोकांनी आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे, म्हणून ताईंनी वाट पाहत करावी, दिवस मोजावे, आकाशाकडे पाहत राहावं। काय तर पुण्यामधल्याच बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे। बरं झालं पक्ष फुटला आणि धनंजय मुंडे हे बाहेर गेले असंही त्यांनी म्हटलं। मुंडे पक्षात असते तर एकतर ते राहिले असते, नाहीतर आपण राहिलो असतो, असं वक्तव्य सुळेंनी केलंय। धनंजय मुंडे यांचा उल्लेख त्यांनी अतिशय फालतू माणूस असाही केलाय। मी तुम्हाला सांगू मला कधीतरी वाटतं बरं झालं पक्ष फुटला, कारण ते जर या पक्षात असते मी त्या पक्षात असते तर ते तरी राहिले असते, नाही तर मी तरी राहिले असते। मी त्या पक्षात काम करू शकत नाही ते आता मानत आणि सगळ्या दुनियेला माहिती आहे की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्षात एक असतानाही होती। मी कधी बाहेर बोललेले नाही, पण आज संघटनेत बसलोय। जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो, अशा पुरुषाबरोबर एक तर पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही। आणि तेव्हापासून लढाई सुरू झाली। मी आज पहिल्यांदा ही गोष्ट बोलतो आणि मी माईकवर पण बोलतो, मी नाही कोणाला घाबरत, कारण मी आधी फालतू लढाई करत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।